नमस्कार. वर्ग समीकरणं किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवणं अनेकदा डोकेदुखी वाटू शकतं, बरोबर? पण आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा पद्धतीचा शोध घेणार आहोत जी अतिशय रंजक आहे. तुम्हाला माहितीये का, हीच अचूक गणितीय पद्धत भौतिकशास्त्र आणि इंजिनिअरिंगमध्ये पुलांचं वजन पेलण्याची क्षमता ठरवण्यासाठी आणि हवेत उडणाऱ्या विमानाचा अचूक मार्ग निश्चित करण्यासाठी वापरली जाते. जसा एखादा गुप्तहेर गुंतागुंतीचं रहस्य सोडवण्यासाठी ब्ल्यूप्रिंट वापरतो, तसाच एक तार्किक आणि सोपा ब्ल्यूप्रिंट आज आपण समजून घेणार आहोत. यामुळे गणितातील हा गुंता अतिशय सोपा होईल. चला तर मग सुरुवात करूया. आज आपण नक्की काय पाहणार आहोत? अतिशय सोपी रचना आहे. आधी समीकरणाची रचना, मग मानसिक अवयव शोधण्याची पद्धत, त्यानंतर पदांचं विभाजन आणि गटवारी, काही सामान्य चुका कशा टाळायच्या हे पाहू, थोडी प्रगत गणितं हाताळू आणि शेवटी तुमच्यासाठी स्वतंत्र सराव असेल. पहिली पायरी, वर्गसमीकरणाची रचना समजून घेणं. आपले संशयित नक्की कोण आहेत ते आधी ओळखायलाच हवं. कोणतंही गणित सोडवण्यापूर्वी आपण नक्की कशाशी डील करतोय हे माहीत असायला हवं. आता या उदाहरणाकडे बघा. वरवर पाहता हे y वर्ग अधिक 1/y बरोबर 2 हे एक साधं वर्ग समीकरण वाटेल. पण थांबा, जेव्हा आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूंना y ने गुणतो तेव्हा आपल्याला y घन वजा 2y अधिक 1 बरोबर 0 असं नवीन समीकरण मिळतं. इथे स्पष्ट दिसतंय की yचा सर्वात मोठा घातांक किंवा इंडेक्स 3 आहे, 2 नाही. आणि आपला नियम काय सांगतो? कमाल घातांक बरोबर 2च असायला हवा. त्यामुळे हे पहिल्याच टेस्टमध्ये फेल ठरतं. ही ओळख अत्यंत महत्त्वाची आहे. आता वळूया दुसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, मानसिक अवयव शोध. इथे आपण गुणाकार बेरीज नियम पाहणार आहोत. मधल्या पदाची फोड नक्की कशी करायची हा प्रश्न अनेकांना पडतो. म्हणूनच हा डिटेक्टिव्हच्या ब्ल्यूप्रिंट आपण तयार केलाय. जे नव्याने शिकत आहेत त्यांच्यासाठी हा एक रामबाण उपाय आहे. या 4 स्पष्ट पायऱ्या आहेत. पहिली, ए, बी आणि सी हे सहगुणक ओळखा. दुसरी, योग्य अवयव शोधा. तिसरी, पदांचं विभाजन करून गटवारी करा. आणि चौथी, शून्य गुणाकार गुणधर्म वापरा. उगाच आकडेमोड करून अंदाज लावण्याची तर अजिबात गरज नाही. या क्रमाने गेलात तर गोंधळ होण्याची शक्यता अगदी शून्य आहे. हा मानसिक अवयव शोध किंवा मेंटल मॅट्रिक्स नक्की कसा काम करतो हे अगदी सोपं आहे. आपल्याला अशा 2 संख्या शोधायच्या आहेत ज्यांचा गुणाकार ए आणि सीच्या गुणाकाराएवढा म्हणजेच AC इतका असेल आणि त्याच 2 संख्यांची बेरीज मधल्या पदाएवढी म्हणजेच बी इतकी असेल. तुम्ही पाहू शकता, आपण जोपर्यंत बीशी तंतोतंत जुळणारी बेरीज देणारी जोडी मिळत नाही तोपर्यंत अवयवांच्या जोड्या तपासून पाहतोय. ही पद्धत इतकी प्रभावी आहे ना की यात तुमचं उत्तर चुकूच शकत नाही. तिसरा टप्पा, पदांचं विभाजन आणि गटवारी. खऱ्या अर्थाने हाच आपला ब्रेक थ्रू पॉइंट आहे. इथं आपण थोडं थांबूया, कारण हा या पूर्ण प्रक्रियेचा आत्मा आहे. x वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0 या गणिताकडे लक्ष द्या. आपल्याला गुणाकार 54 आणि बेरीज वजा 15 हवी आहे. त्या 2 संख्या आहेत वजा 9 आणि वजा 6. त्यामुळे आपण मधल्या पदाची म्हणजेच वजा 15x ची फोड वजा 6x आणि वजा 9x अशी केली. आता काय? पहिल्या 2 आणि शेवटच्या 2 पदांचे गट करा. पहिल्या गटातून आपण x सामायिक किंवा कॉमन काढला तर कंसात उरतं x वजा 6. दुसऱ्या गटातून वजा 9 कॉमन काढला की परत कंसात x वजा 6 उरतं. बघा, आपण एकही पायरी गाळलेली नाही. 2 वेळा सामायिक अवयव कसा बाहेर काढला जातो हे इथं स्पष्ट दिसतंय. शेवटी आपल्याला x वजा 6 आणि x वजा 9 हे 2 कंस मिळतात. हीच ती अचूक पद्धत. पुढचा भाग, सामान्य चुका कशा टाळायच्या. मुख्य नियम लक्षात ठेवा, कोणतीही पायरी वगळू नका. सुरुवातीला गणित सोडवताना आपण बऱ्याचदा घाई करतो आणि तिथेच मोठी गडबड होते. डावीकडची बाजू बघा, 4 पदांच्या समीकरणातून थेट 2 कंसांच्या गुणाकारावर उडी मारलेली दिसतेय. ही स्किप केलेली पायरीच विद्यार्थ्यांचा सगळा गोंधळ उडवते. आता उजवीकडची बाजू बघा, इथं अचूक दुहेरी कंसाचं पृथक्करण दाखवलंय. x गुणिले कंसामध्ये x वजा 6 वजा 9 गुणिले कंसामध्ये x वजा 6 बरोबर 0 हे असं स्पष्ट लिहिल्यामुळे x वजा 6 हा कंस कसा कॉमन आला हे अगदी लख्खपणे समजतं. म्हणूनच शॉर्टकट नको. मधली पायरी कधीच वगळायची नाही. यामुळे वेळ वाचत नाही तर उलट चुका वाढतात. आता आपण केस क्लोज्ड टप्प्यावर आलोय, जिथं शून्य गुणाकार गुणधर्म वापरला जातो. नियम अगदी सोपा आहे बरं का. जर कोणत्याही 2 गोष्टींचा गुणाकार 0 असेल तर त्यापैकी किमान एक तरी 0 असायलाच हवी. म्हणजेच जर x वजा 6 गुणिले x वजा 9 बरोबर 0 असेल तर एकतर x वजा 6 बरोबर 0 असेल किंवा x वजा 9 बरोबर 0 असेल. या एका सोप्या लॉजिकमुळे आपलं समीकरण 2 वेगळ्या स्वतंत्र रेषीय समीकरणांमध्ये विभागलं जातं आणि x बरोबर 6 आणि x बरोबर 9 ही आपली अंतिम उत्तरं अगदी सहज मिळतात. आता वळूया थोड्या प्रगत उदाहरणांकडे.
कठीण सहगुणक किंवा आकडे कसे हाताळायचे ते पाहूया. साधी गणितं सगळेच सोडवतात, पण गणितात एखादी विचित्र किंवा मोठी संख्या दिसली की आपल्याला घाम फुटतो, होय ना? पण अजिबात घाबरायचं कारण नाही. आपला आधीचाच नियम इथेही तंतोतंत लागू पडतो. फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे ऋणचिन्हांकडे म्हणजेच मायनस साईनकडे नेहमी काळजीपूर्वक लक्ष द्या. दुसरं, अपूर्णांक किंवा फ्रॅक्शन्स पाहून घाबरू नका. पूर्ण समीकरणाला एका योग्य संख्येने गुणून तुम्ही ते सहज काढू शकता. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर गणितात करणीचिन्हे म्हणजेच रॅडिकल्स असतील तर विभाजनाच्या वेळी त्यांना नेहमीच्या साध्या संख्यांसारखंच वागवा. या साध्या ट्रिक्स वापरल्या की अवघड गणितही अगदी सोपी वाटू लागतात. हे प्रत्यक्षात कसं काम करतं ते आता आपण पाहूया. अपूर्णांक किंवा करणी चिन्हे कितीही भयानक वाटत असली तरी एकही पायरी न वगळण्याची आपली पद्धत इथंही अचूक काम करते. डावीकडे रॅडिकलचं गणित बघा. इथेही मधल्या पदाची फोड अगदी शांतपणे वजा वर्गमुळात 6x आणि वजा वर्गमुळात 6x अशी केली आहे. उजवीकडच्या अपूर्णांकाच्या गणितात तर आधी त्याला एक सोपं रूप दिलंय आणि मगच फोड केली आहे. दोन्ही उदाहरणांमध्ये आपण सामायिक अवयव काढूनच मुळे मिळवली आहेत. यावरून एक गोष्ट सिद्ध होते, आपला ब्ल्यूप्रिंट कितीही गुंतागुंतीच्या गणितासाठी पुरेसा आहे. शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा, स्वतंत्र सराव. आता हे तुमचं सरावाचं मैदान आहे. आत्तापर्यंत आपण सर्व नियम आणि पद्धती समजून घेतल्या, पण फक्त ऐकून कोणी गणित शिकत नाही. त्यासाठी सरावाची गरज असतेच. म्हणूनच इथं तुमच्यासाठी 3 खास आणि आव्हानात्मक गणितं दिली आहेत. पहिलं गणित बघा. इथं छोटीशी हिंट देतो. आधी सर्व पदे एका बाजूला घ्या आणि समीकरण शून्याशी समान करून घ्या. दुसरं गणित अपूर्णांकाचं आहे, जिथं तुम्हाला पूर्ण समीकरणाला 2 ने गुणावं लागेल. आणि तिसरं गणित करणी किंवा रॅडिकलचं आहे. आत्तापर्यंत शिकलेल्या मानसिक मॅट्रिक्स आणि एकही स्टेप न गाळता विभाजन करण्याच्या पद्धतीचा वापर करून ही गणितं नक्की सोडवून बघा. तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी मी तुम्हाला एका प्रश्नासोबत सोडून जातोय. जर आपण प्रत्येक पायरी अगदी स्पष्टपणे आणि काळजीपूर्वक आखली तर कोणतंही वर्गसमीकरण खरोखरच न सोडवता येण्याजोगं उरतं का? मला वाटतं याचं उत्तर नाही असंच आहे. बीजगणितावर किंवा अल्जेब्रावर प्रभुत्व मिळवणं म्हणजे केवळ ट्रिक्स पाठ करणं नव्हे, तर या टप्प्याटप्प्याने जाणाऱ्या ब्ल्यूप्रिंटवर पूर्ण विश्वास ठेवणं. एकदा का तुम्ही कोणतीही पायरी न वगळण्याची शिस्त अंगी बाणवली की गणितात काहीच कठीण राहत नाही. यावर नक्की विचार करा आणि सराव करत रहा. पुन्हा भेटूया